आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत। साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासवडमध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील 1-2 गुंठ्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध। अम्युनिटीज, सेपरेट इलेक्ट्रिक डीपी, ड्रेनेज लाईन, मेन रोड, 40 फुटी डांबरी रस्ता, अंतर्गत 15 फुटी डांबरी रस्ता, सर्व सोयींयुक्त 1 ते 2 गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये। सर्वसामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा। साई डेव्हलपर्स, आमचा पत्ता हिवरकर मळा, सासवड, सर्वे नंबर 53/14। अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल 9850 53 39 06 आणि 9890 01 79 28। के नेते, राज्याचे माजी मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बाळासाहेब पाटील, ज्यांचं अमोघ वाणीतून अमोल शब्द आपण ऐकले ते खासदार अमोल कोल्हेजी, सत्यजित पाटणकरजी, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील माने, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, पंडित कांबळे, संभाजीराव झेंडे, जितेंद्र पवार, शहाजीराव क्षीरसागर, आनंदराव कोरे, मानसिंगराव जगदाळे, जसराज पाटील, देवराज पाटील, संगीताताई साळुंखे, मकरंद बोडके, शफिक शेख, राजकुमार पाटील, नावं बऱ्याच लोकांची घेता येतील, पण वेळेअभावी सर्वच व्यासपीठ आणि बंधू भगिनींनो, मगासपासून आपण सगळ्यांची भूमिका ऐकली आणि ही भूमिका शिवस्वराज्याची घेऊन आम्ही आज कराड उत्तरमध्ये आलेलो आहोत। 8 ऑगस्टला शिवनेरीच्या पायथ्यापासून या यात्रेची सुरुवात झाली। अजून 2 दिवस ही यात्रा होणार आहे, पण बाळासाहेब पाटलांचं अभिनंदन केलं पाहिजे की आमच्या महाराष्ट्रात ज्या काही मोठ्या सभा झाल्या त्यामध्ये ही प्रचंड मोठी सभा ही बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी आयोजित केली। आपल्या सर्वांना माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सगळे मुद्दे सांगितलेले आहेत। आपण सगळे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि पी डी पाटील साहेबांच्या पांढरीतली लोक आहोत, ज्यांनी आयुष्यभर स्वाभिमानाने राजकारण केलं। तो स्वाभिमानी बाणा ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी बाळासाहेब पाटलांनी स्वच्छपणाने स्पष्टपणाने सांगितलं। बरेच आमदार इकडे जाऊ का इकडे जाऊ करत होते, पण महाराष्ट्रातले एकमेव आमदार मला दिसले बाळासाहेब पाटील। त्यांनी स्पष्ट सांगितलं, जयंतराव आम्ही तिकडे जाऊ शकत नाही, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वाऱ्याला देखील फिरकू शकत नाही, कारण आमच्या भूमीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातलेला मानसिक पाया आहे आणि तो विचार सोडून आम्ही कधी भाजपच्या दावणीला जाऊ शकत नाही। मला अभिमान वाटला की स्वर्गीय चव्हाण साहेबांची परंपरा या भागातल्या स्वर्गीय पी डी पाटील साहेब असतील, आबासाहेब पार्लेकर आबा असतील, आपले बाळासाहेब साळुंखे चोरेकर असतील, भिकुनाना किवळकर असतील, अभयसिंह राजे भोसले असतील, भाऊसाहेब गुदगे असतील, स्वर्गीय शंकरराव जगतापण्णा असतील, या सगळ्यांनी अगदी किसनवीरांपासून सगळ्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची परंपरा जोपासली आणि वाढवली आणि तोच धागा पकडून आज सातारा जिल्ह्यामध्ये बाळासाहेब पाटील महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत। बाळासाहेब पाटील बोलायला मऊ असले तरी मुद्दा न सोडणारे आहेत आणि कुणाचंही
दुर्वर्तन खपून घेताना मी त्यांना कधी पाहिलेलं नाही. जो चुकला त्याचा चूक सांगण्याचं काम बाळासाहेब पक्षातही नेहमीप्रमाणे करत आले. आपण सगळ्यांनी मित्रांनो त्यांना अनेक वेळा निवडून दिलं, पण 2019ला बाळासाहेबांना पवार साहेबांनी मंत्रिमंडळात स्थान दिलं. आपला नेता राज्याच्या मंत्रिमंडळात गेलाय, सरकार पडलं ठीक आहे, पण आज महाराष्ट्रात आम्ही बघतोय महाराष्ट्रात आपलं पुन्हा सरकार येणार आहे. बाळासाहेब पाटलांना पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात काम करून देण्याची जबाबदारी तुम्हा सगळ्यांची आहे. आपला विकास हा आपणच करून घ्यायचा असतो आपल्या नेत्याच्या मार्फत, आणि म्हणून बाळासाहेबांच्या मागे आपण ठामपणानं उभा राहिलं पाहिजे. स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांच्या नंतर आपण सगळ्यांनी सह्याद्री कारखाना असेल किंवा आपल्या भागातल्या विकासाचे अनेक प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी बाळासाहेबांनी अनेक कष्ट घेतलेले आहेत. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद बाळासाहेबांना मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे, आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आपणा सगळ्यांना विनंती आहे की बाळासाहेब आम्हाला सातारा जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचाराला बाहेर पाहिजेत. त्यामुळे तुम्ही गावं सांभाळली पाहिजेत, बूथ सांभाळले पाहिजेत. बाळासाहेबांनी बाहेर जायची इच्छा प्रकट केली तर त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे जावा, आम्ही गाव सांभाळतो. आपल्याला महाराष्ट्रामध्ये यंदा पवार साहेबांच्यामुळं या पक्षाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पवार साहेबांच्या मागे लोक उभी राहायला लागलेली आहेत, आणि अशा वेळी महाराष्ट्रात आम्ही अनेक नवीन चेहरे विधानसभेच्या निवडणुकीत देणार आहे. अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, आणि सरकार उद्या आल्यानंतर या सध्याच्या सरकारने जो आर्थिक आणि बाकीच्या फ्रंटवर गोंधळ निर्माण करून ठेवलाय तो देखील दुरुस्त करायची जबाबदारी नव्या सरकारवर येणार आहे. भ्रष्टाचाराची परिसीमा सरकारने गाठली आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण अलिबाग वरून विरारला एक कॉरिडॉर सरकार करते, रस्ता करते. कुणी माईच्या लालानं मागणी केलेली नाही बरं का सरकारकडे की बाबा ह्यो रस्ता करा. पण अलिबाग पासून विरारला रस्ता करत असताना 20,000 कोटी रुपयाचं टेंडर सरकारने काढलं, 26,000 कोटी रुपयाला दिलं. 1 किलोमीटरला फार नाही 273 कोटी रुपये सरकार त्या रस्त्यावर खर्च करणार आहे. 1 किलोमीटरला 273. चंद्रावर जायला चांद्रयान 3 600 कोटी रुपयात गेलं. पण या ठिकाणी 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये सरकार मोजणार आहे. जालन्यापासून नांदेडला जाणारा रस्ता 11,000 कोटीचं टेंडर 15,000 कोटीला दिलंय. 1 किलोमीटरला 83 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. महाराष्ट्रामध्ये मोठमोठे मागणी न झालेले रस्ते काढायचे, मोठी टेंडर काढायची, त्यातून प्रचंड संपत्ती तयार करायची आणि त्याचा उपयोग पुन्हा निवडणुकीला करायचा, हे साधं गणित सत्तेत बसलेल्या लोकांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे 1 नंबर पासून गावातल्या तलाट्यापर्यंत कुणी कुणाला सोडल का नाही ह्याची शंका राहिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी पदोपदी आज सरकारमध्ये काम करताना वजन ठेवल्याशिवाय कामं होत नाही, तशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आज महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार कशात करायचा, या बहादरांनी मालवणला पुतळा उभा केला छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यातही यांनी पैसे खाल्ले, तो पुतळा पडला. राज्याचे मुख्यमंत्री म्हटले वारा आला म्हणून पुतळा पडला. मग कळलं वारा ज्या बाजूने येत होता त्याच बाजूला पुतळा पडला. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, हे सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मुळाशी आहे. या सरकारने महाराष्ट्रात अधोगती आणलेली आहे. त्या डावोसला गेले, त्या डावोसला गेल्यानंतर उद्योग आणायला गेले होते, हे परत आले सगळे, घोषणा केल्या इतके लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकी येणार, पण त्या हॉटेलवाल्याचं बिलच यांनी भरलेलं नव्हतं.
ठाण्यात गेल्यावर कोण बिल मागायची ताकद नाही, त्यामुळे सवय बिल न देताच बाहेर यायची असल्यामुळं तिथं डावसला यांनी बिलच भरली नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये या सरकारने प्रचंड गोंधळ केलाय. आमचे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत, बेरोजगारांची संख्या महाराष्ट्रात वाढली आहे, महागाई कळस गाठायला लागली आहे, आमच्या आया बहिणींना संसार चालवता येणं मुश्किल आहे. 50,000 रुपये खर्च केले तर GSTवर 8 ते 10,000 रुपये जातात, म्हणजे वर्षाला 1,00,000-1,25,000 रुपये GSTला प्रत्येक कुटुंब भरतं आणि येतं काय तर 1,500 रुपये महिन्याला. तुम्ही थोडासा अभ्यास करा, आपल्या खिशातनं सरकार किती काढतंय, कोणत्या वस्तू महाग झाल्या. मग असं नाटक बघायला होता तुम्ही सगळे ना, मग असं सुरुवातीला कार्यक्रमाच्या आधी नाटक बघायला कोण कोण होतं त्यांनी हात वर करा बघू. म्हणजे त्या नाटकाच्या पलीकडे बोलण्यासारखं काही नाही आहे, कारण सगळे मुद्दे त्या नाटकात आहेत. नाटक बसवणाऱ्याचंही कौतुक केलं पाहिजे की महागाईपासून सगळे मुद्दे नाटककारांनी त्यात घातलेले आहेत. आज महाराष्ट्राची मनातली खंत त्या नाटकातून समोर आलेली आहे. आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आम्ही महाविकास आघाडीत सर्व पक्षांशी चर्चा करतोय. 4-6 दिवसात महाविकास आघाडीतली सर्व पक्षांची चर्चा पूर्ण होईल. निवडणुकाही 2 दिवसात जाहीर होतील, तिकीटं जाहीर होतील आणि आपल्या सगळ्यांना कामाला लागायचे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी थोडेसे कष्ट घेतले पाहिजेत. या निवडणुकीत बाळासाहेबांना अडचणीत आणायचं अशी स्वप्न काही लोकांच्या मनात आहे. याव करू त्याव करू, आता लोकसभेला लीड कमी झालेला आहे त्यामुळे आता जमतंयच अशी दिवा स्वप्न काही लोक बघतायत. माझी आपणाला विनंती आहे की तुम्ही एकदा मनावर घेतलं, लोकसभा लय मनावर घेत नाही आपण, पण विधानसभा ही ग्रामपंचायतीसारखी तुम्ही लढली तर मला वाटतं बाळासाहेब पाटलांचा लीड 30-35 हजाराच्या वर जाईल. त्यामुळं या निवडणुकीत तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका ताकदीनं लढा. या निवडणुका लढत असताना बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा कशा येतील हे बघितलं पाहिजे. तुतारीची किंमत आता फार वाढलेली आहे. तुतारीवर लढण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. आज फलटणला आम्ही तुतारी वाजवून आलो दुपारी 5 वाजता. रामराजे निंबाळकर यांचे सगळे सहकारी आपल्या पक्षात आले आणि संजीव राजे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हळूहळू काल परवा भारतीय जनता पक्षात काम करणारे, भारतीय जनता पक्षाला कंटाळून तुमसरचे एक माजी आमदार आपल्या पक्षात आले, जे उद्याच्या निवडणुकीत विजयी होतील असं साधारणपणाने चित्र दिसतंय. आम्ही सगळ्यांशी तिथल्या स्थानिकांशी बोलून निर्णय घेणार आहे. पण सांगण्याचा मुद्दा असा की महाराष्ट्रात पवार साहेबांच्या पक्षात गेलं तर आपल्याला भविष्य आहे असं आज पुन्हा एकदा लोक समजत आहेत. मला आठवतं ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी बाळासाहेब पाटील, अमोल कोल्हे साहेब, हे मेहबूब शेख, आमचे सुनील गव्हाणे असे 7-8 जणच आम्ही पक्षाच्या कार्यालयात असायचो. मी यायचं नाही आणि कुणी जायचं लोकच आम्हाला कानात जावा, असं पायावर दोंडा मारून घेऊ नका. मी म्हटलं हे निवडून आलेल्या मुठभर लोकांनी घेतलेला निर्णय, मतं दिलेले कोट्यावधी लोक महाराष्ट्रात आहेत, ज्यांच्या मतांची अवहेलना करणं योग्य नाही. आपण निवडणूक पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढायचं ठरवलं. लोकसभेत 10 पैकी 8 जागा आल्या. इथं थोडासा घोटाळा झाला तर 10 पैकी 9 जागा आपल्या आल्या असतात. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पवारसाहेबांना लोकांनी प्रतिसाद दिला. उद्याच्या निवडणुका देखील महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं लढल्यावर महाविकास आघाडीचे 170-175 जागा निवडून येतील. हरियाणामध्ये काही गोष्टी झाल्या, त्यामध्ये आघाडी व्यवस्थित झाली नाही. वेगवेगळे अपक्ष लढवून आपली मतं खाण्याचा प्रयत्न केला आणि काहींनी तर भारतीय जनता पक्षाची एजन्सीज घेतलेली आहे.
त्या वेगळे काही आघाड्या आहेत, त्या सगळ्या आघाड्यांनी आमची मतं महाविकास आघाडीची सिक्युलर मतं बाजूला कशी जातील यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळं आम्हाला महाविकास आघाडीच्यातून मतं बाहेर काढायला महाराष्ट्रामध्ये काही लोक प्रचंड प्रयत्न करतायत आणि त्यांना आर्थिक बळ देण्याचं काम हे सत्तेत बसणारी काही लोक करतायत. पण माझी आपणाला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये आपण ताकदीनं एकत्रित काम केलं तर जनमताच्या रेट्यापुढं लोकसभेला सगळं करून देखील 31 ठिकाणी भाजपचा पराभव झाला. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी ताकदीनं काम केलं तर मला खात्री आहे की आपली महाविकास आघाडी 160-170 आमदारांच्या पलीकडे जाऊ शकेल. आणि त्यासाठी या मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटलांना आपण ताकद द्या, त्यांना निवडून मोठ्या मतानं द्या. नेतृत्व आपोआप मोठं होत नसतं. नेतृत्व मोठं व्हायला आपण त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचं असतं. तळहाताच्या फोडाप्रमाणे नेतृत्वाला जपलं तर तो राज्यात नेता वाढतो. आणि त्यामुळं बाळासाहेब पाटलांना आता राज्यस्तरावर पवारसाहेबांनी काम करण्याची संधी दिली आहे. तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली तर हे नेतृत्व आणखीन वाढेल आणि महाराष्ट्राच्या क्षितिजावर आपल्या सर्वांच्या वतीनं नावलौकिक वाढवतील. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. मी बाळासाहेब पाटील यांचं मनपूर्वक आभार मानतो. इथल्या तालुका अध्यक्षांचं, युवकांचं आभार मानतो की एक भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी घेतली आणि या सभा घेतली आणि या स्पर्धेला अतिशय उत्तम स्वरूप दिलं. त्याबद्दल संघटनेत काम करणाऱ्या सगळ्यांचेच आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद.